नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर म्हणजे देवभूमी. श्री क्षेत्र माहूरगड येथील दत्त मंदिर हे भाविकांकरिता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 फेब्रुवारीपासून बंद करण्यात आले होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे 15 मार्चपासून हे मंदिर भाविकांकरिता दर्शनासाठी पूर्णपणे खुले करण्यात आलेले आहे. दत्तात्रय संस्थान शिखर, तालुका माहूर, जिल्हा नांदेड इथं श्री दत्त महाराजांचे निवासस्थान असून ह्या ठिकाणावर दर पौर्णिमेला भाविकांची भरपूर ये-जा असते, यात्रा पण असते. त्यामुळे कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे दिनांक 22/2/2021 ह्या रोजी विश्वस्त कमिटीने व अध्यक्ष महोदयांनी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तरी आता दिनांक 15/3/2021 ह्या दिवशीपासून मंदिर सर्व भाविकांसाठी उघडे करण्यात आलेले आहे. तसेही देवस्थानकडून सुद्धा पण सॅनिटायझरची व्यवस्था केलेली आहे. 5-5 लोकांच्या विभागाने प्रत्येकाला मदत सोडण्यात येते व सर्वांचे दर्शन व्यवस्थित होत आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता श्री दत्त शिखर संस्थान विश्वस्त समिती व व्यवस्थापकांनी मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्येक पौर्णिमेला माहूरगड येथे मोठी यात्रा भरत असते. बाहेर गावावरून पायी दिंड्या श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी येत असतात. ही गर्दी लक्षात घेता श्री दत्त शिखर विश्वस्त समितीने मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमानुसार भाविकांना दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. देवस्थानच्या मुख्य दरवाजाजवळ सॅनिटायझर व तोंडाला मास्क लावणे आणि तुरळक भाविकांनाच आत सोडण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांनी दर्शन झाल्यानंतर जास्त वेळ मंदिर परिसरामध्ये उभे राहू नये व मंदिर परिसर मोकळा करावा अशा सूचना देवस्थानच्या वतीने देण्यात आलेल्या आहे. माहूरगड येथील श्री रेणुका माता मंदिर, श्री दत्त मंदिर, श्री अनुसया मंदिर व श्री देवदेवेश्वर मंदिर हे भाविकांसाठी दर्शनाकरिता खुले करण्यात आले आहे. तरी भाविकांनी गर्दी न होऊ देता सामाजिक अंतराचे भान ठेवून सॅनिटायझरचा उपयोग करून व मास्क लावून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे. आणि कोरोना संदर्भामधील नियमांचे पालन करून दर्शन घ्यावे व गर्दी होऊ नये याची खबरदारी घ्यावी आणि स्वतःचे आरोग्य राखण्याच्या दृष्टीने व कोरोनाला कायमस्वरूपी पळून लावण्याच्या दृष्टीने शासनाला सहकार्य करावे, मंदिर समितीला सहकार्य करावे असे आवाहन सुद्धा चारही देवस्थानच्या वतीने भाविकांना करण्यात आलेले आहे. विदर्भ न्यूज करिता श्री क्षेत्र माहूरगड येथून संजय घोगरे यांचेसह अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत.